आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. जनवाड बसव सोसायटीस 1 कोटी 1 लाखाचा निव्वळ नफा. ज्येष्ठ नेते रामगोंडा पाटील यांची माहिती. जनवाड व परिसरातील शेतकरी व सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करीत असलेल्या व सहकार क्षेत्रात पारदर्शक कारभार करीत असलेल्या बसव ऑफ क्रेडिट सोसायटीस मार्च 2025 सालात 1 कोटी 1,25,000 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हलसुगर संचालक ज्येष्ठ नेते रामगोंडा पाटील यांनी दिली. आज जनवाड येथे संस्थेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना ते म्हणाले, बसव संस्थेने वेळोवेळी ठेवीच्या विविध योजना राबवताना ठेवीवर आकर्षक व्याजदर देत ठेवीदारांची आर्थिक हित जपण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. बँकेचे कर्ज वाटप, शेती सुधारणा, गृहकर्ज, वाहन तारण कर्ज, व्यवसाय वृद्धी प्रकल्प कर्ज व शेतीपूरक वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले जात आहेत. तसेच लहान उद्योजक, शेतकरी तसेच समाजाच्या सर्व स्तरातील ग्राहकांच्या सर्वांगीण यंदाच्या आर्थिक सालात संस्थेत 1 कोटी 13,53,000चे शेअर भांडवल, 46 कोटी 16,72,000वर ठेवी तसेच 7 कोटी 7,08,000चा निधी मिळवत 21 कोटी 33,19,000ची गुंतवणूक केली आहे. 28 कोटी 47,60,000 कर्ज वितरण केले असून एकूण बँक संस्थेकडून 267 कोटी 25,95,000 रुपयांचा वार्षिक उलाढाल करण्यात आली आहे. संस्थेत 3,476 सभासद असून संस्थेने अहवाल सालात 1 कोटी 1,25,725 रुपयांचा नफा झाले असल्याचे सांगितले. प्रधान व्यवस्थापक आप्पासाहेब मानके म्हणाले, जनवाडसह ढोणेवाडी, श्रीपेवाडी, शिरदवाड, चिखलवाड, केरूर, कुर्ली, नाईंगलज या ठिकाणी शाखेच्या माध्यमातून संस्थेचे आर्थिक व्यवहार चालू आहेत. सभासद व शेतकऱ्यांना विविध कर्ज योजना, ठेवी योजना देत आहेत. तसेच संस्थेत ई-स्टॅम्पिंग, सेफ लॉकर, सोने तारण, स्वसहाय्य संघांना कर्ज असे विविध योजना हाती घेण्यात आले असल्याचे सांगितले. पत्रकार बैठकीस उपाध्यक्ष बाबू खाडगे, संचालक रामचंद्र मोकाशी, जीवनगौडा पाटील, सुभाष पाटील, दगडू चेंडके, महालिंग सूर्यवंशी, नरसू खोत, विठ्ठल सदलगे, जीवन मडिवाळ, नारायण पुजारी, श्रीमती बाळाबाई पाटील, सौ गीता पाटील, अमोल शिंगे आदी उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.